व्यासपीठावरील मान्यवर आणि समोरील मान्यवर वक्ते बोलत असताना एक तर आमचा सुनील विद्यार्थी तो जे सरांबद्दल सांगत होता तेव्हा पण एक एक आठवणी जाग्या होत होत्या आणि आत्ता जेव्हा नातूसाहेब सांगत होते ना ते चिठ्ठीवरती अपॉइंटमेंट ते पण मला सगळं आठवलं आणि म्हणून मी जास्त करून शाळेत सरांबरोबर मला 5 वर्ष अध्यापन करण्याची संधी मिळाली म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाची संधी मिळाली म्हणून मला आवर्जून बोलायचं आहे कारण ती 5 वर्ष ही माझ्या करिअरसाठी तर उपयुक्त झालीच म्हणजे प्रशिक्षण ते की त्या 5 वर्षामुळे सगळं सुलभ झालं. आत्ता जे नातूसाहेब म्हणाले की तो काळ जसा होता ना की आत्ताप्रमाणे कुठे अर्ज करा वगैरे असं काही नव्हतं. सर्वा साठे सर होते. मी 1977ला रामपूरला आले. मला असं कळलं की रामपूरला एक वेकन्सी आहे म्हणून जाऊ विचारायला म्हणून आले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला कळलं त्यावेळची जुनी शाळा आमचे जुनी विद्यार्थी आहेत त्यांना आठवत असेल आणि त्या बाजूला तिकडे एक आपली छोटी रूम होती स्टाफ रूम तिथेच सर बसायचे. पलीकडच्या बाजूला बंडू जोशी क्लार्क होते ते या बाजूला बसायचे. मी तिथे गेल्याबरोबर बंडू जोशी दिसायचे. त्यांना विचारलं असं मला शाळेत नोकरीसाठी विचारायचं तर म्हणे आपले साठे सर असतात ते समोर बसलेत ते त्यांना विचारा. तर त्यांच्याकडे गेले म्हटलं मला वेकन्सी आहे असं कळलं म्हणून आले होते मी. हो आणि त्यांचं काय झटपट कारभार असायचा तो त्याच वेळी मला कळला की म्हणे हरकत नाही मग प्राथमिक माहिती विचारली म्हणजे तुम्हाला कोणते विषय आवडतात म्हटलं गणित सायन्स. मग आत्ता पिरियड घ्याल तुम्ही लेसन घ्याल घेईन म्हटलं कोणत्या वर्गावर घेऊ म्हणाले 7वीवर गणित आणि 8वीवर सायन्स घ्या. अजूनही मला आठवतं त्यावेळी 8वीत आपला हा धनू होता धनंजय साठे तर म्हणजे तो वर्ग बघा. तर त्यावेळेला घेतला मी पिरियड आणि दोन्ही पिरियड झाल्यानंतर त्यांच्या पद्धतीनुसार लगेच बोलवून घेतलं. मला म्हणाले उद्या हजर व्हा. ओ सर म्हटलं उद्या का काय अडचण आहे म्हटलं नाही मी रत्नागिरीहून आले रत्नागिरीची मी त्यामुळे तिथून आले आणि आता मला घरी जाऊन सांगायला पाहिजे आईवडिलांना मग 2 दिवसांनी व्हा. त्यामुळे इतकं झटपट आणि इथूनच माझी टेस्ट सुरू झाली. खरं तर मी उत्तर काय देते येते की नाही नंतर काय करते पण ही 5 वर्ष मला म्हटलं मगाशी तसं की खरंच खूप काही देऊन गेली. त्यानंतर मला आता अजून काही आठवणी अशासाठी सांगायच्या आहेत की मगाशी म्हणाले तो सर म्हटलं आता हे तैलचित्र काय इथे आल्यानंतर बघितलेलं सरांचा पोस्टरचा फोटो सगळ्या आठवणी अशा आल्या की ते कशा पद्धतीने वागत होते आणि साठे सर किंवा रामभाऊ साठे असं म्हटलं की धाक करारी स्वभाव तो म्हणजे आता काय पुढे येणार शाळेतले आमचे शिक्षक स्टाफचे वगैरे हे काही मला माहीत नव्हतं म्हणून मी त्यावेळेला हो मी आत्ता घेईन मी काही चालेल मला वगैरे असं सगळं सांगितलं. पण आल्यानंतर हळूहळू मला साठे सर त्यांचा स्वभाव आणि धाक म्हणजे काय ते हळूहळू कळायला लागलं. पण या सगळ्या त्यांच्या बाहेरच्या परिघाबरोबर किंवा त्यांचा हा ओरा होता की ते खूप तापट आहेत असं बोलतात लागतं वगैरे पण त्याबरोबरच मगाशी जे दामले सर म्हणाले की रत्नागिरीची पुन्हा मी पण रत्नागिरीची तोही एक आमचा दुवा होता सरांसाठी माझा पण मी पण रत्नागिरीची आणखीन पण बरंच काही आहे पण मी आत्ता मी इथे बोलत नाही आहे. पण रत्नागिरीची असल्यामुळे म्हणून तर सांगते की ते जे म्हणाले की त्यांचा ह्या सगळ्या स्वभावाबरोबर एक हळूवार कोपरा पण होता जो मी अनुभवला. त्यासाठी तुम्हाला असं सांगेन मी की मी जेव्हा लागले तेव्हा खूपच लहान होते 19 वर्षाचे होते फक्त. माझं लास्ट इयर चालू होतं आणि म्हणून मी लास्ट इयरचे पेपर माझे व्हायचे होते तर त्याप्रमाणे परीक्षेचा फॉर्म भरला मी आणि बंडू जोशींकडे सांगितलं की ते सही शिक्का वगैरे लागतात ते तुम्हाला द्या. ते म्हणाले कशाला म्हटलं मला परीक्षेला जायचं आहे मार्चमध्ये तेव्हा आणि मला 15 दिवस रजा पण लागेल ना आपलं वयही केवढं तर असं बोलून जातो आपण नंतर कळायला लागलं काय गोष्टी बोलायच्या आणि काय नाही. त्यांना म्हटलं 15 दिवस रजा लागणार आहे मला. मग झालंच म्हणाले सरांची अशी पद्धत नाही आहे रजा बिजा काही मिळणार नाही. मग मी पण हां म्हटलं ठीक आहे आपण आता काहीच बोलूया नको वेळापत्रक आलं की सरांना सांगूया. म्हणून सरांना म्हटलं आलं वेळापत्रक तेव्हा सरांना बोलले मी की हे बघा मला असं मला 15 दिवस रजा पाहिजे. 15 दिवस कशाला म्हटलं पेपर आहेत माझे. पेपर किती आहेत 4 मग 15 दिवस कशाला 4 दिवस रजा पास झाली.
नाही म्हटलं रत्नागिरीला राहणार, तिथून जाऊन येऊन कोल्हापूरला पेपर द्यायचे, मग मला अभ्यास करायचा मध्ये. असं काही नसतं, इथून कोल्हापूरला जायचं, कोल्हापूरहून रामपूरला यायचं, दुसऱ्या दिवशी 2 दिवस शाळा करायची, परत कोल्हापूरला जायचं. खरोखर. आणि जे विद्यार्थी आहेत किंवा बरोबर राहिलेले आहेत त्यांना माहीत असेल सरांचं हे बोलणं मी बोलते इतकं साधं नसायचं. त्यामुळे ते असं धडकी बोलले आता काय करू. पण एक होतं संयमसुद्धा सरांनी शिकवला. शांत बसले. नंतर वेळ आली तेव्हा शनिवारी पंडित जोशींकडे अर्ज लिहून दिला आणि गेले. मला करायचं होतं तेच केलं. 15 दिवस रजा घेतली आणि तेव्हा ते बोलले होते विदाउट पे होईल रजा. काहीच बोलले नाही. घरी गेले, अशाच पद्धतीने पेपर दिले आणि आले. येताना मनाची पूर्ण तयारी करून आले होते की काय काय होईल ते बंबार्डिंग बघायचं. पण सरांची माझ्याकडे म्हणजे माझ्यासाठी जो नियम होता, रागावले असतील की तो जरा वेगळा होता. ते आल्यानंतर बोलणंच बंद केलं त्यांनी. असंच करायचं की काय राग आला, पटलं नाही की असं करायचे. मग माझ्याबरोबर एक होत्या सहशिक्षिका, मग भिडेबाई आपल्या मैत्रिणीला सांगा असं करत बोलायचे. पण हे सगळं सहन करणं फार कठीण होतं. मग हेही माहीत होतं 8-10 दिवस गेले की सगळं व्यवस्थित होईल सुरळीत. त्या आशेवर तशी राहिले. पण मला ह्यातून हे मी का सांगते तर पुढचा भाग तुम्ही ऐकला तर एप्रिलमध्ये माझा रिझल्ट लागला. त्यावेळेला रामपूर पोस्टातून निरोप यायचा. तेव्हा फोन बिन काही नव्हतंच. तिथे आली तर तार, नाही तर फोन. तिथे फोनवरून निरोप यायचा आणि शाळेत आमच्या सरांना तो कोणीतरी घेऊन यायचा निरोप. तसा निरोप आला की वनिता जोशी, म्हणजे माझं माहेरचं नाव जोशी म्हणून त्या मगाशी जोशी जोशी म्हणत होत्या, नंतर केळकर. मी आधीच लागलेले असल्यामुळे त्यांना माहिती आहे जोशी. तर जोशीबाईंचं युनिव्हर्सिटीकडून काहीतरी रजिस्टर आले, ते त्यांना घेऊन जायला सांगा. तेव्हा सर मला काहीच सांगितलं नाही. सरांनी रजिस्टर स्वतः जाऊन आणलं आणि मला बोलवून घेतलं. मी म्हटलं कशाला बोलवलं कोणाला माहिती. आता स्टाफ रूममध्ये बोलवलं, या बाई हे बघा तुमचं काय आले ते. बघितलं तर हां युनिव्हर्सिटीकडनं आले. फोडलं. चांगले मार्क मिळाले होते, नशिबाने पास झाले. म्हटलं वा अभिनंदन, एवढंच फक्त. पण ते सुद्धा मला इतकं धन्य झाले. मी आमच्या स्टाफरूममध्ये जाऊन बसले. याचं कारण असं की त्यावेळेचे हे सगळ्या व्यक्ती म्हणजे सगळे त्यावेळची लोक ही अशीच होती. माझे वडीलही तितकेच तापट आणि कडक होते, त्यामुळे ह्या सगळ्याची सवय होती. पण हे सगळं वातावरण हवं असं आता मला वाटतं. हे सांगायचं कारण असं की त्यांचं हे कौतुक करण्याची पद्धत. असे अनेक प्रसंग नंतर आले. 5 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलं, त्यात अनेक वेळा त्यांनी कौतुक केलं, पण कौतुक करण्याची पद्धत वेगळी. आत्ता जसं तुमचं भरभरून एवढं असलं तर एवढं कौतुक, त्या गिफ्ट देणं वगैरे असलं काहीही नाही. व्यक्त होण्याची पद्धत वेगळी होती, पण ती हवी आहे. आज जे मुखवटे आपल्या समोर दिसतात नुसतंच आपल्याला चांगलं चांगलं म्हणतात, त्यामध्ये मागणं बोलायची पद्धत असते. पण सर जे बोलायचे ते तुमच्यात सुधारणा होण्यासाठी आणि त्यामध्ये निगेटिव्हिटीपेक्षा पॉझिटिव्हिटी त्यांच्यातली जर आपण बघितली तर आपलाच विकास होईल हे नक्की असायचं. हे घरातूनच मला खतपाणी असल्यामुळे मला त्यांचा स्वभाव हा कधीही म्हणजे कळत होता तरी तापट किंवा हे